साहेब सांगतो साहेब, त्या दिवशी मी गडबडीत राणाच्या सह्या घेतल्या. तो कागद तसाच घेऊन मी रजिस्ट्रेशन कार्यालयात गेलो. तिथली एजंट लोक आपली आहेत. त्याने हा सगळा कारभार व्यवस्थित हँडल करून वाडा रजिस्टर माझ्या नावावर केला. स्टॅम्प पेपरवरच्या सह्या उभे उतरवला की त्या रजिस्टर पेपरवर. अहो साहेब, माझ्याकडे एक राणाचा फोटो होता. मी तो तसाच धरला वेबकॅमवर. तिकडचे साहेब आपल्या ओळखीची होती म्हणून कसली अडचण नाही आली. सगळं कसं कायदेशीर झालं. आता मला सांगा साहेब, मी जर एवढ्या मोठ्या लेवलवर फसवी करत असेल तर ह्यो तर साधा कागद आहे. तुम्ही काय विश्वास ठेवताय कागदावर? पुरावा मिळाला ना? हो साहेब, सगळी कबुली रेकॉर्ड झाली. हा जरी बदलला ना कोर्टात, तरी रजिस्ट्रेशन ऑफिस मधले खोटे कागद आपण समोर आणू. हा काही सुटत नाही आता. बाय द वे, या वाड्याचे ते खोटे कागदपत्र कुठे आहेत? थांबा, मी आणते. राणा, अंजली, चुकला तुमचा काका. मोठ्या मनाने माफ करा आणि मला सोडायला सांगा. नाही काका, आमच्या अडचणीचा तुम्ही गैरफायदा घेऊन फसवले आम्हाला. आता माफी नाही. मला तुमच्या कर्तुत्वाची सजा मिळायलाच पाहिजे काका. हे घ्या. मी वाडा परत करतो, पण मला माफ करा. नाही साहेब, तुम्हाला जी द्यायची ती शिक्षा द्या. आता आम्ही काय, कोर्टात शिक्षा देईल त्यांना. मदत केल्याबद्दल थँक्यू बरं का साहेब. होय साहेब. अरे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ब्रीद वाक्य आहे आमचं. यांच्यासारख्या वाईट माणसांना शासन करताना तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना मदत करायची असते. कर्तव्य केलं मी, त्यात थँक्स कसलं? कत्ते, घ्या यांना ताब्यात. हो सर. अरे कुठे जाऊन जातो? अहो साहेब, अहो काय करता साहेब? अहो साहेब, सोडा मला. अहो मला काय करता तुम्ही? रूपाताई, खरंच खूप थँक्यू. अगं थँक्यू कसलं त्यात? जसं पोलीस त्यांच्या कर्तव्याला जागले तसंच मी माझ्या शब्दाला जागले. तुम्हाला तुमचं घर मिळालं त्यातच मला समाधान. हे सगळं तुमच्यामुळेच झालं की काकी. होय बाई, तुमच्यामुळे आम्हाला आमची खुली परत मिळाल्या. तेव्हा थँक्यू बर का. जरा विश्वास ठेवायला शिका समोरच्यावर. आपला वाडा आपल्याला परत मिळाला हे कळल्यावर आबानं गोदका लय खुश होणार बघा. हो, राणादा अख्खं गाव खुश होणार आहे बघ. गोदका देख तिकडे. चल चल, तू चल आमचं. कुठं? ते विचारू नकोस, आधी चल गेलो कळते तिथे. अरे थांबा, पहिलं मला सांगा, तुम्ही समधी सकाळ धरणं कुठं गायब होता असा? भाकर बिकर काय खायचे हाय का नाही? चला आधी खाऊ. ते समजा सोड, तू पहिला आमच्या संगत चल. चल 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 लवकर. अरे पर कुठं जायचं? सारखं जरा. काय? हे बघा. अच्छा अच्छा. जरा पुढून बघा. अगं अंजली, हे काय करायलीस? गोदा का सरप्राईज आहे, तिथं गेल्यावर समजेल. आता नवीन आहे म्हणायचं हे काय ते. चल तरी चल लवकर. राणा, सूरज, अरे, किती म्हणून नाटकं करायची आम्हाला तर काय कळणच झालंय बाई. ताई साहेब, हे काय होतं? नाटक? कसली नाटक? वाडा परत मिळालाय ना व, त्या ढिगाऱ्याला तिकडे घेऊन चालल्यात. ताई साहेब काय सांगताय? वाडा परत मिळाला? काकांना
आमच्यामुळे वाडा परत मिळालाय. आम्ही एकदा का एखादी गोष्ट ठरवलं का नाही की ती तशीच करून सोडतोय बघ पूर्ण. अहो मग ताई साहेब आपण इथं काय करायलोय? लई दिवस झाला आपण झोपाळ्यावर बसलो नाही. चला की 4 झोका घेऊ. चला. लगेच चालली बाय झोका घ्यायला. तिथं आमची रूम आवरून बॅग कोण भरून देणार? तुझा तात्या. हा बरं चला. चल कामाला चल. चला लवकर चला. हे बघा ताई साहेब, पाहिजे ती खोली मिळवायचा आत्ता चान्स आहे, नाहीतर परत जुनी रूम मिळायची. बरं नाही. या टायमाला आम्ही म्हणू ती खोली आमची. आमच्या आयडियामुळे तर मिळालाय ना वाडा. हा चल. अरे काळू पायरी पायरी. सावकाश. गोदक का ग? ठाव आहे मला. 3 पायऱ्या आहेत. हे इकडे स्वयंपाकघर. आणि झोपाळा. इथं मालकीनबाईंचा फोटो आणि ही बसायची जागा. हे आपला वाडा. एकदम बरोबर ओळखलत बघा. सगळ्या खाना पाठ आहेत की तुम्हाला. माझं समजा आयुष्य गेलं इथं. नसात भिनलाय माझ्या हे वाडा. इथलं वातावरण कसं विसरीन मी.
लई लई गुणाची माझी ग पोर, संसाराला तिच्या कष्टाचा ग जोर. छान आहे ना? झकास, एक नंबर आहे बघ. राणा, सूरज, अंजली, तुम्ही जे बोललासा ते करून दावलासा पोरांनो. आपला हे वाडा परत मिळवलासा तुम्ही. नाही गो धक्का, रूपा काकींमुळे वाडा परत मिळालाय. मी नसतं निमित्त, सगळं तुम्ही मिळूनच केलंय. निमित्त बी लई महत्वाचं असतंय. मी तुझा लई राग राग केला. जमलं तर माझी चूक पदरात घे. नाही गोदाक्का, त्या टायमाला मी चुकीचं वागले म्हणून तुम्ही रागराग केला. चूक कसली त्यात? तुझं हे उपकार विसरणार नाही बघ जन्म. आणि मी पण तुमचं. राहू दे. तुमचं घर बघून घर काय असतं, आपली माणसं काय असतात, त्यांची माया काय असते हे सगळं कळलं मला. राणा, अंजली, साहेबांनी समजलं तर लई आनंद होईल बघ त्यासनी. अगं मी फोन बी केला बस, निघाले मी मुंबईवर. आपण आजचा आज शिकायचा. वय लय दिवस राहिलो वाडा सोडून, पण आता नाही. चल आपण गाडीची सोय करूया. अरे सगळ्या जुळण्या करून आली मी. चल तू. अरे वा, बरं आलंच. चल चल चल. चला, आपण हे सगळं आवरायला पाहिजे. कामाला लागू. चला चला चला. ठीक आहे. चल. अजून काय राहिले काय बघ. काय नाही राहिलं, चल उतर. झाले ना? चल. पिट्टा पडला मरदा. 2-4 पैलवान बोलू असतं बरं झालं असतं बघ सामान भरायला. बरकत, आपण दोघं आहे की दुसऱ्या कुणाला कशाला ताप. हे बघ, वाड्यावर जायचंय आणि सामान उतरायचंय. झालं, चल चल बस लगेच. चल चल चल. देवा. चल. दिलं बिल. चल. काय रे ये? कुणाची गाडी घेऊन आलायस? अरे किती आवाज करायला वाड्यापुत्र जाईल ना व का अडकल इकडेच रस्त्यात? अरे राणा, सध्या आपल्याकडे गाडी आहे बघ. कोणत्या यशाकडनं आणली. सगळ्यात बेस्ट हीच आहे बघ. हा चल. चला. अरे काय झालं? घ्या. अरे बंद पडली तुझी बेस गाडी. तुला म्हणलं होतं ना व गाडीत काहीतरी गडबड आहे म्हणून. अरे पण मी आता रता बघत काय बसलाय? उतर की खाली. बघतो. कुळायस का काय? भाजल की. थांब, चालू करून बघतो. बघ बघ. हा, अरे गाडी काय सुरू होईना झाली बघ. आता शिफ्टिंग कशी करायची? मुझे भी लय टेन्शन आले बघ. उगाच त्या यशाची गाडी घेतली बघ. आता गप्प बसतो का?
बाजा नमस्ते. काय नाही काय नाही काही नव्हतं, गाडी बंद पडली. वाड्यात शिफ्टिंग करायची होती ना व. आता दुसरी गाडी मागवायची म्हणल्यावर संध्याकाळ होणार. राणादा कशाला काळजी करताय? शिव आपला महिंद्रा बोलेरो पिकअप आहे की, समजा सामान भरूयात. 2 मिनिटाचं काम आहे. अरे पण तुला तुझी काम असतील ना व. झालं का राणादा? तुमचं काम ते माझं काम. चला. बाजात लई सामान आहे. समजा बसेल का तुझ्या महिंद्रा बोलेरो पिकअप मध्ये? अरे लई वजन आहे. झेपल काय? अहो राणादा महिंद्रा बोलेरो पिकअप आहे, काय बी झेपल. पक्का ना व? 100% गॅरंटी. चालते चला. चल चल. बोला बाजा, किती पैसे द्यायचे? पैसे? कसले पैसे हो? कसलं म्हणजे? अरे बाबा एवढी मोठी मदत केलीस तुम्हाला, पैसे द्यायला नको? त्यात नवीन गाडी आहे तुझी. काय राहणार आबरू काढा लागलाय वय? नवीन नाही, लय महिने वापरतोय. 1 नंबर रिझल्ट आहे बघा. तुमच्या कामी गाडी आली, एकदमच भारी झालं बघा. अरे म्हणजे तुझी गाडीच भारी आहे म्हण की. होय लय भारी आहे. ही गाडी घेतली आणि समजा गणितच बदललं बघा. महिंद्रा बोलेरो पिकअप मुळे 4 लाखाचं बायबॅक मिळतंय 4 वर्षात. आणि वरनं गाडी एकदम बेस्ट. मेंटेनन्स झंझट नाही, पळाला भुंगाट, लय स्पीड आहे आणि मायलेज बी ज्यादा, लय कमी तेल खाती. मला तर लय फायदा होतोय बघा. या महिंद्रा बोलेरो पिकअप मुळे माझं तर लाईफच सेट झालं बघा. अरे वा, भारीच की. भारीच आहे तुझी महिंद्रा बोलेरो पिकअप. होय लय गुणाची आहे माझी गाडी. चला येतो. होय थँक्यू बाय. राणा, जे माझ्या डोक्यात चाललंय तेच तुझ्या डोक्यात बी चाललंय काय रे? काय चाललंय? अरे महिंद्रा बोलेरो पिकअप. आपण बी घ्यायचं? हा एकदम सेम टू सेम. चालते की. चान्स गावला की घेऊन टाकू लगेच. होय